नमस्कार मित्रांनो, बघा नर्सिंग अपडेट्स या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर बघा जे जे व्हॅकन्सी आता निघाली आहे नागपूर महानगरपालिकेची, तर आपल्याला माहिती आहे। तर बघा त्यामध्ये किती 52 टोटल व्हॅकन्सी सीट्स आहे आपल्या स्टाफ नर्सेससाठी। तर बघा जी प्रोसेस आहे, मी प्रोसेस पूर्ण तुम्हाला म्हणजे प्रोसेस मीन्स तुम्हाला जी नोटिफिकेशन आली मी त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आधीच शेअर केलेला आहे आपल्या युट्यूबला। तर बघा तर मोजक्या जणांचा म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये जे एज्युकेशन आहे बेसिक स्टाफ नर्ससाठी त्यांनी जीएनएम मेन्शन केला आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की फक्त जीएनएमलाच हा फॉर्म भरता येतो का? तर नाही, बघा हा फॉर्म बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग जे हायर एज्युकेशन आहे त्यांना पण भरता येतो। मी याआधी जे नागपूर महानगरपालिका याला कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांनी म्हटले की बाकीचे पण ते फॉर्म भरू शकतात। मग विद्यार्थ्यांचा पुन्हा असा दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा तिथे जो डिप्लोमा आहे, डिप्लोमा मध्ये जे इन्फॉर्मेशन टाकायला लागते डिप्लोमाची, तर बघा जे बीएससी नर्सिंग वाले त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा डिप्लोमा नसतो, फक्त डायरेक्ट बीएससी नर्सिंगची डिग्रीच असते। तर बघा त्यामध्ये पण काय करायचं आहे आपल्याला की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो डिप्लोमा आहे त्या डिप्लोमाच्या जागेवर आपल्याला आपले जे बीएससी नर्सिंग आहे ते बीएससी नर्सिंगची इन्फॉर्मेशन टाकायचं, म्हणजे डिग्रीची इन्फॉर्मेशन ते टाकायची आहे आणि डिग्रीमध्ये पण सेम तेच इन्फॉर्मेशन टाकायचे असं आपल्याला जे नागपूर महानगरपालिका आहे त्यांनी सांगितलंय। तर बघा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून अप्लिकेशन कराल तेव्हा तुम्ही काय करा की डिप्लोमाच्या जागेवर तुमची बीएससी नर्सिंगची इन्फॉर्मेशन टाका आणि जे डिग्रीची जागा आहे, जे ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनच्या जागेवर पण तुम्ही बीएससी नर्सिंगची इन्फॉर्मेशन टाका, तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार। आणि ही जी सूचना आहे ही आपल्याला नागपूर महानगरपालिकेने सांगितली आहे। तर अशा प्रकारचं संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे। आणि ज्यांनी कोणी आता फॉर्म भरलेला नसेल तर बघा 15 तारीख लास्ट डेट आहे। मला माहिती आहे मोस्ट ऑफ दी जणांनी फॉर्म भरलेला नाही, कारण का बहुतेक खूप साऱ्या जणांचे मला फोन येत आहे की ते तिथे कोणती इन्फॉर्मेशन टाकायचं। मी प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करत आहे माझ्याप्रमाणे। तुम्ही पण तो फॉर्म लवकरात लवकर भरा, लास्ट डेट 15 आहे। आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल। थँक्यू, धन्यवाद।